नमस्कार. 2 महिन्यांपूर्वी श्रीगोंद्यात प्रमुख सगळेच नेते आमदार होते. म्हणजे त्यांना आमदार झाल्यासारखं वाटत होतं. परंतु 2 महिन्यानंतर अचानक यातील बहुतेक नेते यंत्रणेतूनच गायब झाले आहेत. म्हणजे भावी आमदार समजले जाणारे आज सगळ्या प्रवाहातून बाजूला गेले आहेत. श्रीगोंदा तालुका बहुतेकांनी वाऱ्यावर सोडला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सामान्य जनतेचे प्रश्न सरकार दरबारी तसेच पडून आहेत. या प्रश्नांना वाचा फोडणारा विरोधक तर गायब आहेच, पण विरोधक एकदम शांत झाल्याने नवनिर्वाचित आमदारही त्या पटीत वेगवेगळ्या भूमिकेत आहेत. मित्रांनो, 2 महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीला भाजपाकडून विक्रमसिंह पाचपुते, महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे, वंचितकडून अण्णासाहेब शेलार आणि अपक्ष उमेदवार म्हणून माजी आमदार राहुल जगताप यांच्या प्रमुख उमेदवाऱ्या होत्या. हे सगळेच त्या काळात आमदार झाल्यासारखे वागत होते, नवे त्यांचे कार्यकर्ते वागत होते. परंतु आता प्रश्न असा पडला आहे की नेमके हे आमदार कुठे आहेत? 2 दिवसांपासून श्रीगोंदा तहसीलदारांचा विषय चांगलाच गाजत आहे. जर तहसीलदार जमिनींचा एवढ्या मोठ्या प्रमाणात फेरफार करून मालकच बदलत असतील तर निश्चित त्यांच्या यंत्रणेत मोठं धाडस आलं हे लपून राहत. आणि कोल्हापूर येथे अगोदरच गुन्हे दाखल असलेले या प्रकरणातील गायकवाड नावाचे आरोपी श्रीगोंद्यातही आले. त्यांना सांगलीत मात्र तसा प्रकार करता आला नाही. तिथल्या स्थानिक जे सक्षम अधिकारी होते त्यांनी तो प्रकार हाणून पाडला. परंतु इथं श्रीगोंद्यातील मिशन बंगला ही अतिशय प्रचलित, जुनी आणि एक वेगळं महत्त्व असणारं स्थळ आहे. त्या जमिनीचा कब्जेदारच बदलला. त्या कब्जेदाराने ती जमीन घेतलेली विकूनही टाकली. हे सगळा प्रकार हा थोडासा डोक्याला मुंगी आणणार आहे. त्याचे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर कागदपत्रांमध्ये आदलाबदल केला जात असेल तर तहसीलदारांना नेमकं वरदहस्त कोणाचा आहे याचाही विचार पुढे येत आहे. मित्रांनो, श्रीगोंद्यात तहसील कार्यालयात सामान्यांची कामं सहजासहजी होत नाहीत. अर्थात क्षितिजा वाघमारे या आहेत म्हणून नव्हे, त्यांच्या पूर्वीच्या तहसीलदारांच्या काळातही अनेक ठिकाणी पैसे दिल्याशिवाय कामं होत नसल्याचे आरोप अनेक वेळा झाले. एक महिला अधिकारी म्हणून चांगला जम बसवण्याचा सुरुवातीच्या काळात क्षितिजा वाघमारे यांनी निश्चित प्रयत्न केला. परंतु आत्ताचं हे नवीन प्रकरण त्यांच्या अंगलट आलं आहे. त्यांचा हा विषय बाजूला ठेवला तरी एकूणच सरकारी यंत्रणेवर जो पुढाऱ्यांचा अंकुश हवा तो नाही, उलट काही अधिकाऱ्यांचाच पुढाऱ्यांवर दबाव असल्याचं वारंवार जाणवतो. तहसील कार्यालयातला हा विषय घेतला तर या पद्धतीने चालू आहे. पोलीस ठाण्यात किरण शिंदे नावाचे एक चांगला खामके अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून ते नव्याने आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून काही आरोपी मिळाले किंवा व्यवस्थित काम चालू आहे असं सामान्यांचा आवाज सांगतो. बेलवंडी पोलीस ठाण्यात त्यांना राहायला इमारतच नाही. जे पोलीस ठाणं आहे ते ग्रामपंचायतच्या जागेत आहे. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वसाहत नाही. हा अनेक दिवसापासूनचा लढा आहे. मुळात बेलवंडी पोलीस स्टेशन हे राहुल जगताप आणि अण्णासाहेब शेलार यांना आंदण दिले की काय असेच इतर नेते वागतात. इतर नेत्यांचं त्या पोलीस ठाण्याकडे अजिबात लक्ष नाही. अर्थात तिथला कारभार कसा चाललाय, चांगला वाईट हा नंतरचा भाग. परंतु तिथल्या स्थानिक पोलिसांच्या, त्यांच्या अधिकाऱ्यांच्या आणि सामान्यांच्या अडचणी समजून घेणारे पुढारी आहेत का, हा प्रश्न आहे. दुसरीकडे त्याच बेलवंडीत महावितरणचं कार्यालय आहे. त्या कार्यालयाकडे कुणाचंच फारसं लक्ष नाही. मुळात त्या कार्यालयातले अधिकारीच कोणाकडे लक्ष देत नाहीत.
त्याच्यामुळे सामान्य जनता त्या अधिकाऱ्यांकडे जात नाही, परस्पर खाजगीरित्या पद्धतीने कामं करून घेते. एकीकडे पोलीस ठाण्यातला असला कारभार असताना श्रीगोंदा पोलिसांना राहण्यासाठी जी वसाहत होती ती पडलेली आहे आणि त्या पडलेल्या पडक्या वसाहतीत नगरपालिकेने लाखो रुपयांचा घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या कराची आकारणीच्या नोटिसा पाठवल्या. नेमकं श्रीगोंद्यात काय चाललंय हे कळण्यास मार्ग नाही. ठीक आहे, पोलिसांना राहण्यासाठी घरं नाहीत, ते दुसरीकडे राहतात, पण त्या पोलिसांच्या इतरही काही अडचणी आहेत, त्याही पुढाऱ्यांनी स्थानिक समजून घेतल्या पाहिजेत. काही पोलिसांमुळे सामान्यांना त्रास होतो हेही अधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले पाहिजे. मित्रांनो, पंचायत समिती आणि नगरपालिका हे दोन महत्त्वाचे कार्यालय श्रीगोंदा शहरातले. दोन्हीकडे प्रशासकीय राज आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही अर्धवट योजना आहेत, म्हणजे अभ्यासिका केंद्र असो, क्रीडा संकुल असो, रस्त्यांची काही कामं असो, ते तसेच पडून आहेत. कारण तेथील शिवणवर बाकीच्या कामांचा लोड असल्यामुळे त्याही महिला आहेत. लोड असल्याने त्यांना त्या कामाकडे लक्ष द्यावे लागते. त्यांच्या कारभाराबद्दल जनता नाराज नाही हे निश्चित आहे. परंतु नगरपालिकेत शहराच्या नाक आहे श्रीगोंदा तालुक्याचं जे शहर, तिथं अर्धवट अवस्थेतील अनेक कामं आहेत. मनोहर पोटे हे माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांनी आत्ताच एकनाथ शिंदे गटात शिवसेनेत प्रवेश करून सत्तेच्या उभेला गेले आहेत. परंतु त्यांच्याकडे मोठा कार्यकाल होता. त्यांच्याकडे नगराध्यक्षपद होतं. त्यांच्या पत्नी शुभांगी पोटे यांच्याकडे नगराध्यक्षपद होतं. या माध्यमातून त्यांनी कामं केली नाहीत असंही नाही, परंतु अर्धवट कामांची जबाबदारी ही त्यांचीच आहे. त्याची कारणं विविध असले तरी ते त्यांचेच आहेत. आज मनोहर पोटे सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या लोकांच्यात दिसत नाहीत. त्याची कारणं काय आहेत हे त्यांनाच माहीत आहेत. त्याच वेळेस विरोधी नगरसेवक असणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हेही यंत्रणेत फारसे नाहीत. म्हणजे सामान्यांच्या प्रश्नात कुणालाच इंटरेस्ट नाही शहरात, हे प्रकर्षाने जाणवतो. हा विषय शहरापुरता झाल्यानंतर तालुक्यात लोकांचे अनेक प्रश्न आहेत, परंतु त्या प्रश्नांची सोडवणूक करायला पुढारी कुणीच उपलब्ध होत नाही. राहुल जगताप यांना 62,000 मतं पडली. तालुक्यातील सर्वात प्रबळ विरोधी नेता म्हणून आज त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु कुकडी सहकारी साखर कारखाना चालू होत नसल्याने ते कुकडी कारखान्यात गुंतलेत की पराभव झाल्यामुळे बाजूला गेलेत हा संशोधनाचा विषय आहे. परंतु राहुल जगताप यांना लोकांनी भरभरून मतं दिलेत. त्यामुळे जे 62,000 लोक त्यांच्यासोबत राहिलेत त्यांच्यासाठी तरी राहुल जगताप यांना मैदानात उतरावे लागेल. संघर्ष हा करावाच लागेल. संघर्षाशिवाय त्यांना भविष्यातही यश मिळणार नाही. दुसरीकडे अनुराधा नागवडे यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी घेतली. त्यांचे पती राजेंद्र नागवडे हे दोघंही नेते तालुक्याच्या राजकारणात कार्यरत आहेत. परंतु निवडणूक झाल्यानंतर ते सोयीच्या पद्धतीने गायब झालेले आहेत. म्हणजे राजेंद्र नागवडे हे कारखान्यापुरते मर्यादित आहेत आणि अनुराधा नागवडे या त्यांच्या कामात व्यस्त आहेत. मग त्यांना पडलेले जे 53,000 मतं आहेत त्यांनी कोणाकडे जायचं, त्यांनी कोणाचा आधार शोधायचा? कारण जे आमदार झालेत विक्रम पाचपुते त्यांच्याकडे ते जाणार नाहीत. कारण कट्टर माणसं हे नागवडे गटाचे असल्याने, मतदार असल्याने त्यांना नागवडे हाच पर्याय आहे. आणि नागवडेंनी जर अशा पद्धतीने शांत बसले तर राजकारण कसं व्हायचं किंवा सामान्यांचे प्रश्न कसे समोर यायचे हा एक महत्त्वाचा विषय आहे. अण्णासाहेब शेलार हे एक महत्त्वाचे नेते आहेत. माळी समाजाचे तगडं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु एक सामान्यांशी निगडीत सामान्य माणसातला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनाही 28,000 मतं पडले. या 28,000 लोकांचे काय हे अण्णासाहेबांनी विचार केला पाहिजे, पण तो करत नाहीत. त्याच्यामुळं तेही एक प्रवाहातून बाजूला जाणं हे अडचणीचं होणार आहे. घनश्याम शेलार हे 1999 साली भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले नेते. त्यांना 2019ला 99,000 मते मिळाली. म्हणजे 1,00,000 लोक त्यांच्या मागं आहेत हे सिद्ध होतं. ही निवडणूक ते लढले नाहीत. लढले असते, पराभूत झाले असते तर वेगळा विषय होता. परंतु निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली
त्याच्यामुळे त्यांचा लोकांवर रोष असण्याचं काहीच कारण नाही. त्यांचा नेत्यांवर, कोणत्या पक्षाच्या नेत्यांवर रोष असेल तो वेगळा भाग आहे. एक संघर्षमय नेता म्हणून त्यांची ओळख आहे. प्रशासनातला अभ्यासू व्यक्ती किंवा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. पण प्रशासन त्यांना समजत असलं तरी ते प्रशासनाशी आणि सामान्य लोकांशी सध्या निगडीत नसल्याचं वास्तव आहे, ते कुणी नाकारणार नाही. बाळासाहेब नाहाटा हे एक पाणी प्रश्न आणि सामान्यांच्या प्रश्नासाठी कायम रस्त्यावर फिरणारं नेतृत्व आहे. परंतु बाळासाहेब नाहाटा गेल्या काही महिन्यांपासून राजकारणातून अलिप्त आहेत. राजकारणातून म्हणजे तालुक्याच्या. ते अजित पवार यांच्या गटाशी, पक्षाशी एकनिष्ठ असले तरी मुंबईतून आणि पुण्यातून फोटो काढून सोशल मीडियात टाकणं एवढंच काम त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. ते तालुक्यातल्या कुठल्याही प्रश्नास इंटरेस्टेड नाहीत. नेमकं तालुक्यातल्या राजकारणात लोकांनी त्यांना फसवलंय का त्यांनी लोकांना फसवलंय, हाही एकदा त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सामान्यांच्या प्रश्नातून असा पळ काढणं त्यांना फायदेशीर नाही. लोक त्यांच्याबरोबर आहेत, जे आहेत ते त्यांच्याबरोबर राहतील. त्यांनी या समस्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचाच आधार त्यांना आहे, हा विचार त्यांनीही केला पाहिजे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीत आमदार झालेले विक्रम पाचपुते हे यांना आपण दोष देणार नाही. त्याचं कारण लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे 5 वर्षासाठी. त्यांना 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करायचा आहे आणि 5 वर्ष आपल्याला वाटही पाहावं लागेल त्यांचा कार्यकालाचा ऑडिट करण्यासाठी. परंतु विरोधक सक्रिय नाहीत. आमदारांनी लक्ष दिलं पाहिजे. शासकीय कार्यालयातला जनता दरबार भरून आढावा घेतला, पण तो जनता दरबार हा बंद खोलीतला झाला. सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, अधिकाऱ्यांकडून, कर्मचाऱ्यांकडून त्यांना काय त्रास होतो किंवा कर्मचारी अधिकाऱ्यांच्या काय अडचणी, हे आमदारांनी समजून घेतलं पाहिजे. बबनराव पाचपुते यांनी आजपर्यंत ज्या पद्धतीचं राजकारण केलं, सामान्य आणि अधिकारी कर्मचारी यांच्या अडचणींची कायमच त्यांनी फिकीर केली. त्याचं कारण विक्रम पाचपुते हे तरुण आहेत. उद्याचे आमदार म्हणजे आजचे आमदार जरी असले तरी उद्याचं भावी त्यांच्याकडे तालुक्याचं नेतृत्व राहणार आहे. त्या दृष्टीने त्यांनी ब्रॉड माइंडेड राजकारण करावं अशीच सगळ्यांची इच्छा आहे. त्या दृष्टीने त्यांचा जरी वाटचाल सुरू असला तरी त्याला कृतीतून जोड दिसली पाहिजे. मित्रांनो, प्रशासकीय पातळीवर ज्या पद्धतीने गोंधळ सुरू आहे किंवा होतोय किंवा पुढाऱ्यांचं त्याकडे दुर्लक्ष होतंय, याबद्दल सामान्य माणसात नाराजी आहे. सामान्य माणूस बोलत नसला तरी त्याच्या ज्या चेहरा सांगतो त्यावरून ती नाराजी स्पष्टपणे व्यक्त होते. अनेक ठिकाणी अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माणिकडोह डिंबे बोगदा असो किंवा साकळाई प्रश्न असो, या प्रश्नात अजूनही इंटरेस्टेड आहेत हे दाखवून दिलं. पण तालुक्यातले जे प्रश्न आहेत ते सुटण्यासाठी ह्या नेत्यांना, तालुक्यातील नेत्यांनाच प्रयत्न करावे लागतात. तालुक्यात आरोग्याचा प्रश्न मोठा भीषण आहे. तालुक्यातील जे डॉक्टर लोक आहेत किंवा हॉस्पिटल आहे त्यांच्याकडे कसला इलाज होतो हे सगळ्यांना माहिती आहे. एखादा अपघात झाला तर दौंड, नगर किंवा पुणा इथं रुग्णांना का हलवावं लागतं याचा विचार स्थानिक डॉक्टर करीत नाहीत. 3-3 मजले इमारती हॉस्पिटलच्या बांधून त्यात नेमका कसला उपचार खाजगी डॉक्टर करतात हे एकदा तपासलं पाहिजे. सरकारी यंत्रणा का ढिली आहे. जिल्हा ग्रामीण उपरुग्णालय श्रीगोंद्यात मंजूर होऊन अनेक वर्ष लोटली. आता जमीन त्यांच्या नावावर झाली इथपर्यंत ठीक असलं तरी ते सुरू कधी होणार आणि प्रत्यक्षात तिथं रुग्ण तपासणी कधी होणार, अद्ययावत यंत्रणा कधी येणार, याला वेळ जाणार आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडीत एकदा कुठंतरी सगळ्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीत या सगळ्या यंत्रणेवर जो माध्यमांचा दबाव हवा आहे तो आहे का हे सामान्यांनी तपासलं पाहिजे. यामुळे या प्रश्नी वारंवार आपण पाठपुरावा करत राहणार आहोत. पण तालुका वाऱ्यावर सोडणाऱ्या नेत्यांना एकदा आत्मपरीक्षणाची गरज आहे. पाहूया काय होतं आगामी काळात. नमस्कार.